किरणजी नमस्कार. नमस्कार. नर्मदे हर. नर्मदे हर. उत्तरवाहिनी परिक्रमा आपण यापूर्वीही केलेली आहे. हो, मी 3 वेळा उत्तरवाहिनी परिक्रमा केलेली आहे. यावर्षी उत्तरवाहिनी जी वासन आश्रमा थ्रू तुम्ही केली, तर याबद्दलचं आणि पूर्वीच्या आश्रमातून जे केलं होतं त्याबद्दलचं तुमचं काय मत आहे? यावेळी वासण आश्रम इथून आम्ही जे परिक्रमा केली, आश्रमात राहण्याची, जेवणाची, इतर स्वच्छतेच्या बाबतीतली खूप चांगली सुविधा केलेली आहे. सगळ्या गोष्टी वेळेनुसार घडतात. सगळ्यांचा संकल्प व्यवस्थित केला जातो. कन्यापूजन व्यवस्थित केले जाते. या अगोदर पण आम्ही केलेली होती, पण तिकडे आम्हाला एवढ्या काही सुविधा आपण नाही. फक्त परिक्रमा नावाने आपण जे चालतो 21 किलोमीटर तेवढंच होतं. पण यावेळी वासण म्हणून जी केली ते मनाला खूप भावूक झाली. अनेक परिक्रमावासी येतात, त्यांची व्यवस्थित इथे सोय केली जाते. सगळ्यांना सगळं व्यवस्थित केलं जाते आणि ते सगळं काहीसुद्धा निःशुल्क करतात. याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. पुढल्या वर्षी चैत्रवाहिनीच्या या परिक्रमेमध्ये सामील होताना काही या आश्रमात तुम्हाला आणि सुविधा अपेक्षित आहेत का? तसा आश्रमात त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. फक्त क्लायमेटला जे टेम्परेचर वाढते चैत्र महिन्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं बाकी ह्यांनी लाईट, पंखा सगळ्याची सुंदर सोय केलेली. बाकी तशी यांची इम्प्रूव्हमेंट चालूच आहे. आत्ताच आश्रम चांगला डेव्हलप करायला लावलेला आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यापेक्षा जास्ती काय सुविधा असू शकेल हे मला तर नाही, पण खूप चांगल्या सुविधा आहे. या सुविधांबद्दल तुम्हाला समाधान आहे? खूप चांगलं समाधान, उत्कृष्ट. धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे.